लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात शिरूर अनंतपाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत एर्टिगा कारसह तब्बल 11,78,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी अहमदपूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्याच मोहिमेअंतर्गत शिरूर अनंतपाळ पोलिसांना कर्नाटक राज्यातून अहमदपूरच्या दिशेने एका एर्टिगा कारमधून प्रतिबंधित गुटखा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तळेगाव दे येथे सापळा रचला। 2 जुलै रोजी मध्यरात्री सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास संबंधित वाहन अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। यामध्ये 2,83,920 रुपयांचा विमल पान मसाला, 1,21,680 रुपयांचा V1 गुटखा, 22,500 रुपयांची UK जाफरानी जर्दा आणि 7,50,000 रुपये किमतीची एर्टिगा कार असा एकूण 11,78,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासादरम्यान वाहनातील कागदपत्रांच्या आधारे सय्यद मोजम आजम आणि इब्राहिम तांबोळी, दोघेही राहणार अहमदपूर, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि इतर अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार गौतम घाडगे, संदीप साठे आणि विकास लोखंडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।